नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवळ आपल्याला आता नवोदय स्कॉलरशिप NSCC काही प्रज्ञाशोध परीक्षा या आता ह्याच महिन्यात आलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती आज मी देत आहे. तर काटकोन, त्रिकोण, रेषा, रेषाखंड, किरण, पतंग, चौकोन, चौरस हे कसे असतात व किती अंशाचे असतात हे परीक्षेला विचारले जातात ते प्रश्न. तर बघूया, आज मी तुम्हाला एक उपयुक्त अशी माहिती देतो. ते सर्व विद्यार्थ्यांनी मनपूर्वक व्हिडिओ बघा आणि आपल्या वहीवर नोंद करा. तर चला करूया सुरुवात आपण. बघा मित्रांनो, आता हा आहे काटकोन. काटकोन हा कसा असतो तेवढं बघून घ्या. प्रश्नपत्रिकेत काटकोनाविषयी प्रश्न विचारलाच जातो. काटकोन हा 90 अंशाचा असतो. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, बघा हा आहे लघुकोन. लघुकोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. म्हणजे लघुकोन हा 11 अंश, 22 अंश, 60 अंश, 55, 45 अंश असं सुद्धा असू शकतो, पण 90 अंशापेक्षा जास्त नसतो. हा आहे विशाल कोन. विशाल कोणाचे माप 180 अंश असते. या रेषेला म्हणतात रेषाखंड. रेषाखंड. आता बघा, या रेषेला म्हणतात किरण. या रेषेला किरण असे म्हणतात. या आकृतीला म्हणतात रेषा. या आकृतीला रेषा असे म्हणतात. आणि फार महत्वाचा भाग म्हणून तुम्हाला सांगतोय, या आकृतीला म्हणतात त्रिकोण. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, 3 बाजू असतात व 3 कोण असतात. प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते. तुम्हाला माहिती लिहून दिली आहे, विद्यार्थ्यांनी आपल्या वहीवर लिहून घ्यावी. आता बघूया चौकोन. चौकोनाला 4 बाजू असतात, 4 शिरोबिंदू असतात व 4 कोण असतात. हे बघा, आता हा आहे चौरस. चौरसाला सुद्धा 4 बाजू, 4 कोण, 4 शिरोबिंदू असतात. प्रत्येक चौरस हा आयत असतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण आयत हा चौरस नसतो. आणि ही आकृती आहे पतंगाची. लगतच्या 2 लहान बाजू व लगतच्या 2 मोठ्या बाजू समान असतात. बघा मित्रांनो, सर्व माहिती आज तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. तर सर्वांनी याची नोंद घ्या आणि अभ्यास भरपूर करा आणि परीक्षेला चांगले गुण मिळवा. धन्यवाद.